सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. चला तर तो नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल तर पोह्यापासून एक युनिक नाश्ता आपण तुमच्यासमोर करून राहिलो आहे. चला तर मग पोह्यांना धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण रवा आणि दही घालून घेतलेला आहे. दही घातल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर सांबार घालूया. सांबार घातल्यानंतर त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटं रेस्टला ठेवायचं आहे आणि नंतर त्याचा आपण गोळा तयार करून घेऊया. गोळा तयार केल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे अगदी गोळे तयार करायचे आहे. असे एकदम चपट्या आकाराचे गोळे तयार करायचे आहे. बघू शकता गोळे तयार झालेले आहे. त्यानंतर गॅसवर पाणी ठेवलं, त्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे. त्यानंतर त्याच्यावर वाफ तयार झालेली आहे. वाफेमध्ये याला आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे. त्यानंतर ते गोळे चाळणीमध्ये घालून घेतले. चाळणीमध्ये घालून घेतल्यानंतर त्याला वाफ काढायची आहे. वाफ काढल्यानंतर त्या बॉल्सला स्टीम करून झाल्यानंतर बघू शकता त्यानंतर आपल्याला तडका तयार करायचा आहे. तडका तयार करण्याकरिता कढई घेतली, त्यामध्ये तेल घातलं. त्यानंतर मोहरी घालूया. मोहरी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे. तर त्यामध्ये आपण जिरं घालूया. दोघांनाही चांगलं तडतड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गोडण्याचा पाला घेतलेला आहे, स्वच्छ धुवून तो घालायचा आहे. गोडण्याचा पाला झाल्यानंतर तीळ घालायचे आहे. तीळ घातल्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेला आहे ते घालायचं आहे. त्यानंतर मीठ घालूया थोडंसं चव यासाठी. आणि आपण सांबार मसाला घालायचा आहे. सांबार मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला तडका तयार झालेला आहे. तडका तयार झाल्यानंतर त्यामध्ये ते बॉल्स ओतून द्यायचे आहे. त्यानंतर मस्त फिरवून घ्यायचे आहे. आपला एक नंबर टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर अप्रतिम टेस्टी नाश्ता तयार झाला. मुलं तर असे मागू खातील, एवढा सुंदर टेस्टी नाश्ता तयार होतो. चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही पण नक्की ट्राय करा असा अप्रतिम टेस्टी नाश्ता. जर मुलांना करून खाऊ घालाल तर मुलं तर रोजच तुम्हाला वेगवेगळ्या नाश्ता करून मागायची जरूरत नाही आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता किती सुंदर नाश्ता तयार झालेला आहे. दिसायला अप्रतिम, खायला खूपच टेस्टी. चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.